शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, प्रयत्नांना मिळणारी उन्नती. झाशीची राणी तू, प्रयत्नांना मिळणारी उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षण वर्ग आणि इथे जमलेला माझा प्रिय मित्र मैत्रिणी, आपल्या सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. आज मी तुमच्या समोर उभी आहे भारतीय क्रीडा क्षेत्रात झळकावून निघणाऱ्या, अढळ इच्छाशक्तीने जग जिंकणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या स्थानाविषयी काही विचार मांडण्यासाठी. मित्रांनो, भारतीय समाजात स्त्री नाजूक, कमकुवत अशा अनेक चुकीच्या कल्पना वर्षानुवर्ष रुजवल्या. परंतु काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय स्त्रियांची ताकद, मेहनत, जिद्द, खंबीरपणा यांनी संपूर्ण जगाची दृष्टी बदलली, संपूर्ण जगाची दृष्टी बदलली. आज भारतीय स्त्री ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकतात, कॉमनवेल्थमध्ये भारतीय पताका उंचवतात, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विक्रम मोडतात आणि लाखो मुलींना प्रेरणा देतात. कधी काळी क्रीडा क्षेत्र फक्त पुरुषांचे क्षेत्र मानले जात होते, परंतु भारतीय स्त्रीने स्वतःची क्षमता सिद्ध करत भारतीय इतिहास बदलला, भारतीय इतिहास बदलला. मित्रांनो, भारतीय इतिहास बदलला. पी.टी. उषा, भारतीय उडतीबाण पी.टी. उषाने 1980च्या 90च्या दशकात भारतीय धावण्याला नवीन ओळख दिली. जगभरातील धावपटूंसमोर त्यांनी स्त्रीची ताकद सिद्ध केली. त्या एकट्यामुळे भारतीय समाजातील मुलींना पहिल्यांदा धावण्याचे स्वप्न मिळाले. मेरी कॉम, मॅग्नेशियम मेरी, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, बॅडमिंटनच्या राण्या, साक्षी मालिक, कुस्तीचे दार उघडणाऱ्या मिताली राज आणि हरमप्रतित महिला क्रिकेट. मित्रांनो, भारतीय क्रिकेट म्हणजे धर्म, पण पूर्वी महिला क्रिकेटला दुर्लक्ष केले जात होते. परंतु मिताली राज आपली ती शांतता, शिस्त, स्थिरता यामुळे जागतिक पातळीवर भारताचा झेंडा फडकवला. भारत जिंकूही शकतो, भारतातील मुलीही ते जिंकू शकते याचा विश्वसनीय पुरावा दिला म्हणून आज मुलींनी वर्ल्ड कप जिंकला. आज विविध स्पर्धेमध्ये मुली तितक्या समर्थपणे पुरुषांच्या पेक्षा अधिक कामगिरी करतात. हॉकी, क्रिकेट, कुस्ती, शूटिंग या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःचा इतिहासच घडवून ठेवला आहे. आणि भारतीय सरकार आणि अधिक ऑलिम्पिक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले आहे. महिला प्रोत्साहन दिले आहे. तर खेलो नॅशनल, तर ऑलिम्पिक या सर्व क्षेत्रांमध्ये महिला मुलींना उत्तम प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि संधी उपलब्ध करून दिले आहे. भारतीय महिलांनी परीक्षांना, अडचणींना, आर्थिक संकटांना समाजाच्या टेकाला समोर जाऊन त्यांनी सिद्ध केले. त्या फक्त खेळाडू नाही आहेत, तर त्या आहेत प्रेरणा, देश बदलणाऱ्या वीरांगना, नव्या पिढीसाठी मार्गदर्शन. आज भारतीय स्त्रियांचे क्रीडा क्षेत्रातील स्थान म्हणजे भारतातील उंच भरारी, भारत रत्नाचा नवा चेहरा, मुलीच्या आत्मविश्वासाची जागृती, समाजातील समानतेचा नवा अध्याय. आज मुली फक्त खेळत नाही, ती फक्त भारताचा इतिहास बदलते, ती फक्त भारताचा इतिहास बदलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.